मोर्शी वनक्षेत्र, रजारवाडी, नेरपिंगळाई, सावरखेड, दाभेरी, विकोरी या संकुलामध्ये आज वन्यजीवांची संख्या जास्त दिसत आहे आणि पेशावरच्या शिकाऱ्यांनीही आपला मोर्चा उघडला आहे। आजकाल पाण्याचे स्रोत नसल्याने हे वन्य प्राणी दिवसभर पाण्यासाठी भटकताना दिसतात। म्हणूनच मोर्शी वनक्षेत्रातील वनविभागाच्या राखीने शिकार केली तेव्हा पेशावर शिकाऱ्यांना शिकार करणे सुलभ होते। जंगली प्राण्यांचे अवशेष सहजच दिसतात। बऱ्याचदा जनावरे पळून जातात आणि वन्यप्रेमींमुळे वन अधिकाऱ्यांकडेही त्याकडे लक्ष दिले जात नाही। पेशावरचा हा शिकारी बऱ्याचदा मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या छोट्या शहरांमध्ये 200 रुपये प्रति किलो दराने मांस विकलेले दिसतात। दुपारच्या उन्हात हे पेशावर शिकारी जंगलात जातात आणि शिकार करतात तेव्हा ते थेट विष्णुरा, खेड आणि मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सईवारा पोलीस चौकीच्या समोर मध्य प्रदेशच्या सीमेवर जातात। अलीकडेच गावाला लागून असलेल्या धामणगाव वनक्षेत्रात एक नीलगाय मृत सापडली होती। याची माहिती शिरखेडच्या सहाय्यक वनविभाग अधिकारी यांना देण्यात आली, परंतु त्याची दखलही घेतली गेली नाही। त्याचप्रमाणे आजकाल अनेक वन्य प्राणी जंगलात पडून आहेत। बेकायदेशीर शिकाऱ्यांना रोखण्यासाठी डिलिगेशन ऑफ वाईल्ड लव्हर्स लवकरच उद्यानाचे फलक चंद्रशेखर बाला यांना मिळणार आहे। एजाज खान, विदर्भ न्यूज, रिद्धपूर।